विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे देवा तुझ्या जीवाला लाज वाटाय पाहिजे. तुकोबर आहे म्हणतात देवाला. देवाची लाज काढणारे फक्त संत आहेत. आपली आपण बायकोची बी लाज काढू शकत नाही. तेवढी बी ताकद आपल्यात आहे का सांगा. हा तेवढी बी ताकद नाही महाराज. हा माणसं आंबट खट करून टाकलेत बायानी. केलेत का नाहीत केले सांगा. हा कसला बी जोक सांगा नुसती अशी बघत येत आणि त्याला असं डावचायचं. हे हा हा काय झालं. काय नाही पप्याच्या मायचं ध्यान झालं ह्याच्यातच गेले सगळे. आपण बायकोची लाज काय. देव ए देवा शहाणपणा करायचा नाही. देव 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 कुणामुळे देव आहेस. आमुची या भावे तुझं देव आमुची या भावे तुझं देव अमुचिया भावे तुझ देव पण आणि हे का विसरून राहिलाशी. हे देवा शहाणपणा करायचा नाही. असशील देव तुझ्या घरचा आमच्या जीवनामध्ये एवढे दुःख द्यायला लागलास. ए चोपदार तुम्हाला कोणी सांगितले बोलू नका. मी त्यांचं बरोबर केलं होतं. शांत उभा राहा. विठ्ठल विठ्ठल आम्ही तुझी रात्रंदिवस एवढी भक्ती करतो देवा. तुकोबरायाचा देवाचा संवाद काय चुकलंय आमचं. तुकोबरायाचा एक मुलगा गडदे गुरुजी दूध मिळालं नाही म्हणून मेला होता. नाना दूध मिळालं नाही म्हणून एक मुलगा. अहो एक पत्नी अन्न करता मेली. चला लोक म्हणते महाराज लोकांची आईस आहे बाबा त्यांना काय तुपण हेन खायला असते म्हणते का नाही माणसं. त्यांचं काय बाबा लोक किती जीव घालते काय बाबा त्यांचं. अरे हे सगळं खरंय पण त्याच्या पाठीमागचे कष्ट बी माहीत पाहिजेत ना तुम्हाला. कष्ट माहीत पाहिजेत ना महाराज. कष्ट तुम्हाला माहीत नाही. त्याच्या पाठीमागालचा संघर्ष तुम्हाला माहीत नाही. संघर्ष बी तुम्ही जेवढे जण इथं कीर्तनला बसलात तेवढेच आमच्या नावानं बोंबलत हे बी ध्यानात ठेवा. आम्ही सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून सहन करतोच ना. करीत नाहीत का सांगा. कुठले आहो आणि काय आता मी किती चांगलं कीर्तन करू. कीर्तन झाले विचारा कसं काय कीर्तन. बरे बरे वयाच्या मानानं बरं म्हणजे फसोळ्या उघड्या पडल्या तरी काय म्हणतात मारुती महाराज आपल्याला वयाच्या मानानं बरं या. वयाच्या मानानं कवर बरं सांगा. कवर सांगा. ज्याला ह्याच्यातलं काहीच कळत नाही ते सुद्धा कीर्तन करायचे माप काढतेत. आता ह्याच्यात ज्याच्या गळ्यात माळ नाही ते सुद्धा म्हणा फेल गेला डाव. डाव फेल झाला का. हे काय तिरीचा डाव आहे का काय येड्या. येड्याच लोक आम्ही एखाद्या कारसुमीत का चालला काय हा बस लयच येडे. आम्ही एखाद्या गावात गेलो बाळूबाई तुम्हाला माहित नाही आम्ही आता रोज आहे गुरुजी एखाद्या गावात गेलो काय ती पोरं सुरू आता नवीन निघालंय. असं हो देतात का नाही. असं काय घुंगरं बांधायचे आहेत का काय. असं म्हणजे कसं. असं म्हणजे कसं. अरे असं म्हणजे ज्ञानोबराय तुकोबरायच्या उद्देशानं बोललं पाहिजे. वेगळं काय दुसरं. असं झालं असं कसं होईना आता ते एककडच बोलत राहणार काहीतरी. तुकोबराय म्हणतात देवा काय चुकलंय आमचं. काय चुकलंय. हा देवा तुझा माझा दुःखाचे डोंगर दाखवीसे दुःखाचे देवा तुझा
कार्यवैराकार काय बाबा चुकलंय माझं दुःखाचे डोंगर दाखवीसी दुःखाचे डोंगर काय चुकलंय देवा 2 वर्षाच्या काळामध्ये घरातली 5 माणसं मेली पण नीट ऐका या जगात डॉक्टर बनणं सोपं इंजिनियर बनणं सोपं महाराज बनणं एखाद्या वेळेला सोपं आहे पण साधू बनणं फार कठीण आहे कारण साधू झाल्याच्या नंतर बायको मेली तरी म्हणावं लागतंय बरं झालं ऐकायला लागलं का साधू होणं सोपं नाही महाराज होणं सोपं नाही महाराज सोपं आहे का महाराज काही सोपं नसते कुठलं बी आम्हाला बेजाऱ्या माहिती तर तुम्हाला वाटतं ह्यांचं बरं आहे बाबा ह्यांचं चांगलं काही नसते आम्हाला माहिती आमचे कसे आहे ती आमच्या गावात एका भजण्याचे भांडणं लागले भाऊचा जवळचा मेवणा भांडणं लागले ज्योतिराम भाऊचा मेवणा त्याचे भांडणं लागले भजन्या बायकोचे त्याचे भांडणं लागले मेलं वहिनी कशामुळे भांडणं लागले तू गा बास तू ह्या नादानं बिघाडलाय आता काय करावं म्हणलं मी तर गप्प झालं हेचा मेवणा सका लक्षात आलं का नाही इकडं बघा अरे मी आणलं वहिनी काय झालं म्हणजे 3 दिवस झालं सप्त्याला गेलता मेलं मग झालं काय पिशवीत नारळ 2च आहेत एक कुठं आहे आता काय करावं आमची तर आम्हाला माहिती आता काय सांगा आता मी रोज सकाळी टीव्हीला कथा असती का नाही सांगा आता सकाळी सध्या स्वामी समर्थाची कथा चालू आहे बघतात का नाही हा टीव्हीतला महाराज येड्यावर तुम्हाला इज्जत नाही माझी मी काय करू सांगा आता रोज सकाळी 9:30 पर्यंत टीव्हीत होतो मी गडबडीनं टीव्ही फोडून बाहेर आलो मला बाळूबाया जायचं ते बाळूमामा येणार आहे त्याच्या भेटीला जावं लागेल मला बरोबर आहे का नाही सांगा गरज तरी आमिर खान म्हणून लागला चहा घेऊ म्हणलं नाही गडबड आहे मला आलो निघून मी आता काय सांगा इकडं लक्ष द्या आपला मुद्दा एवढाच आहे की साधू बनणं कठीण कारण त्यांच्या जीवनामध्ये जो संघर्ष आहे तो आपल्याला माहित नाही संतांनी जो संघर्ष भोगला अहो मंबाजी गोसायानं तुकोबाराला काठीनं मारलं पण काठीनं मारलं तरी तुकोबाराय संध्याकाळी कीर्तनला उभे राहिले आणि रोजचा श्रोता माझा मंबाजी बुवा दिसत नाही भजन्याला सांगितलं तुम्ही भजन चालू ठेवा मी मंबाजी बुवाच्या घरी जाऊन येतो दादा ऐका आणि तुकोबाराय मंबाजी बुवाच्या घरी गेले गोपाळ महाराज मंबाजी बुवाच्या घरी आणि तिथं जाऊन हाक मारली ओ मंबाजी बुवा बाहेर वाकून बघितलं तर दुपारी ज्याला काठीनं मारलं तो महात्मा दिसतोय येत नाहीत तुकोबाराय म्हणतात मंबाजी बुवा आलं माझ्या लक्षात दुपारी तुम्ही मला मारलं ना त्यामुळे तुम्ही लाजला असताल पण मी कुठे काय म्हणालो गावातले भांडण आहेत गावगाड्यात मिटू ते आपल्या सप्त्यात आणायचे नसते हे तुम्हाला सांगायलोय मी लक्षात यायला लागलंय का नाही गावगाड्यातले भांडणं सप्त्यात आणायचे नसते चला कीर्तन करून घेऊ गावगाड्यातलं उद्या बघू बरोबर आहे का नाही आणि आपले येडे म्हणते आमच्या मिहुनीचं कीर्तन ठोन आहे तर मग ही पट्टी माघार द्या तू का बिघडलास गंगाराम तुला काही अकल गिकल आहे का नाही हा आमचा साडू चांगला गातोय रविवारी बोलव तू सप्त्याला कुठं बोलवायला लागलास पाहुण्या रावल्यावर कीर्तन नसते वक्ता 10 सहस्त्रेषु 10,000 एखादा वक्ता असतो 10,000 गर्दी गुरुजी त्याच्या वक्तृत्व त्याला बोलवलं जात असतं त्याच्या पाहुणे रावळे व शिलेबाजी तसलं नसते कळायला लागले माझं बोल तरी बी मंबाजी बुवा येत नाहीत तुकोबाराय म्हणतात आलं माझ्या लक्षात दुपारी तुम्ही मला मारलं ना त्यामुळं तुमचे हातपाय दुखत असतील असं करतो अगोदर तासभर मी तुमचे हातपाय चुपून देतो आणि नंतर आपण कीर्तनाला जाऊ असा महात्मा बघितला का कुठं तुम्ही असा महात्मा बघितला का तात्या बघितला का कुठं असा महात्माच होणारच नाही सुदादा असा महात्मा आहे का कुठं असा महात्माच नाही महाराज तुकोबाराय सारखा साधू आणि मग माझ्याकडे लक्ष द्या मंबाजी गोसाईचे डोळे पाण्यानं डबडबले आणि मंबाजी गोसाई म्हणतोय तुकोबाराय दुपारी तुम्हाला मारलं मी तरी तुम्ही संध्याकाळी माझे हातपाय चुकून देतात तुम्ही नेमके आहात तरी कोण तुकोबाराय म्हणतात मी पुसने ते पुसा पांडुरंगा आहे तुका मने दिसतो मी तैसा आहे तुका मने दिसतो मी तैसा पुसने ते पुसा पांडुरंगा
पण आम्हाला माहित नाही मी कोण आहे. पुसने ते पुसा पांडुरंगा. त्या पंढरपूरच्या काळ्याला जाऊन विचारा म्हणाव देहूचा तुकोबा कोण आहे, सांगेल ती कोण आहे ती. कळायला लागले का बोलणं. असलं वजनदार व्यक्तिमत्व तुकोबरायचं महाराज. तुकोबरायच्या बाबतीत जर विचार केला तर प्रपंचाचा तुकोबरांनी विचारच केला नाही. विचार केला का? विचारला महाराज तुमच्या संसाराबद्दल तुमचं काय मत आहे. संसाराच्या संसाराबद्दल जर विचारत असाल तर संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. हरी भजनी हे ढवळिले जोग आणि चुकविला लाग कळी काळाचा. संसाराबद्दल बोलायचं नाही. लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. सोडिला संसार माया तयावरी फार. फलकट तो संसार. आम्हाला संसाराबद्दल बोलायचं नाही. नका मज पाशी वधू प्रपंचाचे विषय. वधू प्रपंचाचे विषय. प्रपंचाचे विषय. वधू प्रपंचाचे. वधू प्रपंचाचे विषय. वधू प्रपंचाचे विषय. नका मज पाशी आणि वधू प्रपंचाचे विषय. प्रपंचाच्या विषयात आमच्या जवळ बोलायचं नाही. तुका मने कडू वाटतो. तुका मने कडू वाटतो प्रपंच. वाटतो प्रपंच. रोकडे रोमांच कंठ नाटे. रोकडे रोमांच. रोकडे रोमांच कंठ नाटे. वा महाराज. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. रोकडे रोमांच कंठ दाटे. सोडविन माझा स्वामी निश्चयशी आणि प्रतिज्ञा हे दाशी केली आम्ही. आम्हाला प्रपंचाबद्दल बोलायचं नाही आणि आपल्याजवळ परमार्थाबद्दल बोलायचं नाही. आपल्याजवळ परमार्थाबद्दल बोलायचंच नाही महाराज. आपल्याबद्दल बोलायचे ती फक्त घरच्या लेकरा बाळासोबत बोलायचं. दुसरं काय बोलायचं नाही. इथं आता टाळ्या वाजवा म्हणलं तर गडा उठतोय. वाजवीत नाही टाळ्या महाराज. आणि घरी ती लिकरू खेळवायचं असावा. बायकोनं म्हणा त्याला थोडं घ्या की माया 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 पेलो पेलो पेलो. तिथं म्हणजे तिथं कशा बी टाळ्याने. इथं म्हणलं की जमत नाही. 8 वाजता घरातले पोरं झोपत येत. पूर्वी झोपत यात. नाती झोपत यात. आणि म्हातारं मधीच 10 वाजता उठणार. दरवाजा लावलाय पड. तुझा दरवाजा लागायची येळ आली. दरवाजा लावलाय का पड गपची पुग. नाही तीच उद्योग करायचा ना दे. 80 वर्षाचं म्हातारं माझ्याकडं मला ना देव देव खरा वाटाय. मला जगू दे मला. तू कशाला देव देव खरा. मला पेटी शिकाव वाटायला लागली. मेलं मी शिकवतो तुला पेटी. किती दिवस लागन म्हणलं. गोड जेवणा पोचतो शेवटचा राग. काय
येड्या जाती काही अकल नाही कळण. म्हातारा 75 वर्षाचं म्हातारं, मला माळ घालावं वाटायला लागली माळ. म्हणलं वय 75. म्हणलं आता का माळ घालायची? चावानाच गेलं. चावाना गेलं म्हणून सर माळ असती सांग. चावाना गेलं. दुसरं माझ्या काल, मला बी माळ घाला. म्हणलं तुला चावा नाही का? मला चावत आहे पण पोरं आणतच नाहीत. मी हे समाधान सर वटाण्या फुटाण्याबद्दल बोलतो, हे लक्षात ठेवा दादा. लक्षात आलं का नाही? येड्या जाती काही कळत नाही, काय नाही काय. अहो अकलाच नाहीत लोकाला. काय सांगा तुम्हाला, अक्कल नावाचा प्रकारच राहिला नाही. मी आमच्या बायकोला म्हणलं माहेराला गेलो जास्त फोन कशाला करतेस ग म्हणलं. गप मरायचं म्हणलं तिकडे मी कदर नेऊन सोडतो. तिकडे गेले की लोईट फोन करणार 5-5 मिनिटाला. तिला आपण माहेराला नेऊन सोडलं की हॅलो का ग, गॅस बंद आहे का बघा. आपण बघावा, हो बंद आहे 5 मिनिटं झालं. फोन आला, आता का ग, हॅलो काय झालं? हा माझी दूध ठेवलंय फ्रीज मध्ये तेवढं काढून. हॅलो हो. पुन्हा 10 मिनिटं, त्या झाडाला पाणी टाका. नाही नेऊन सोडलेली परवडती. लक्ष द्यायला लागलं की नाही. म्हणलं तू 5-5 मिनिटाला फोन कशाला करते का तिकडे गेल्यावर? ती म्हणली माहेराला गेल्यावर जास्त फोन करायचे. म्हणलं का? तुम्हाला कळावा. म्हणलं काय? टायगर अभी जिंदा आहे. लक्षात आलं माझं. याचा अर्थ एकच आहे. याचा अर्थ फक्त अश्विनी होता, काही नव्हता. लक्षात आलं का नाही? तुम्हाला मवा पडायला होता एवढाच अर्थ होता, त्याचा बाकी काही नव्हता. आता आपल्या मुद्द्यावर या. आमच्या जवळ बोलायचं असेल तर परमार्थाविषयी बोलायचं, आमच्या जवळ प्रपंचाविषयी बोलायचं नाही. आम्हाला तो माहीत नाही. संसार एक झाला होता, हेतू स्वरूपी मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडेना. त्याच्याबद्दल आमच्या जवळ बोलायचं नाही. मग आता प्रपंचाविषयी आसक्तीच अंतकरणात नव्हती म्हणले प्रपंचाची 12 वाजलीच की आता कुणाच्या तुकोबरायच्या. अहो शेवटी तुकोबरायच्या प्रपंचाचं वाटुळं झालं. महाराज झालं का नाही सांगा. वाटुळं झालं प्रपंचाचं. वाट तुकोबराय कंटाळून गेले आणि तुकोबराय कंटाळून म्हणले काय कराव संसाराच्या तारी. देवा संसाराच्या तापे देवा करिताया सेवा कुटुंबाची करिताया सेवा कुटुंबाची करिताया सेवा कुटुंबाची संसाराच्या तापे तापलो मी देवा आणि करीता या सेवा कुटुंबाची. कारण महाराज एक पत्नी अण्णांना करता मेली, मुलगा दूध मिळाला नाही म्हणून मेला, बाहू निघून गेला, कर्ज लोकांनी रुपया दिला का सांग. लोकांनी सगळं कर्ज बुडवून टाकलं. तुकोबारायने कुणाला कर्ज मागितलं नाही. अहो कालांतरानं व्यापार त्या जिजाबाईनं भावाकून काही पैसे आणले, त्याचा व्यापार केला. मिरच्या घेऊन दिल्या मिरच्या, आणि मिरच्या घेऊन तुकोबाराय लोणावळ्याजवळ वाकसई नावाचं गाव आहे, आणि त्या वाकसई नावाच्या गावामध्ये त्या झाडाखाली अजून बी तिथं झाडे बिजेला सप्ताह होतोय. वाकसई खालच्या हवेला, जुन्या हवेला, त्या झाडाखाली तुकोबाराय मिरच्या घेऊन विकाय बसायचे. आणि खऱ्याचा धंदा, आता धंदा खऱ्याचा निघालाय का नाना? काय नानाला विचारलं होते आमचे भागवतराव कुठे बसलेत गायकवाड, ते त्यांना विचारा. ही झेपा तिकडे महाग बसलेत, विलासराव, रमेशराव सोनवणे सर, हे ती सगळे महाग बसलेत. धंदा खऱ्याचा आहे का आता? नाही. ओरिजिनल खरं बोलून धंदा होत
नाही थोडंफार इकडं दूध खरं इकावं लागत नाही, पाणी टाकल्याशिवाय विकत नाही तर बाकीचं काय, बरोबर आहे का नाही सांगा. इथे बाकीचे मग आता तुकोबराय बसले इकायला, खऱ्याचा धंदा तुकोबरायचा. आणि मग तुकोबराय बसले, कशा दिल्या मिरच्या, हे बघा मला 2 आण्याला किलोभर भेटल्यात, तुम्हाला 3 आणे द्यायचे असले तर द्या, नाही तर नका देऊ. लोक म्हणायचे असला दुकानदारच बघितला नाही. हा टाका, हा टाका पदरात, हा किती 5 किलो, बरं बरं पैसे उद्या देतो, बरं 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 बरं, राम कृष्ण हरी राम कृष्ण. असला धंदा असतोय, असला धंदा असतोय का सांगा. दुसरी एक बाई आली, बाबा कशाच मिरच्या, माय 2 आण्याला 2 किलो, हा टाका 10 किलो. टाकले, पैसे मालकाजवळ देते आणि कपाळाला बुका. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीचे आराम करा, बरोबर आहे का नाही. पैसे मालकाजवळ कपाळाला बुका, आता काय सांगावं. तिसरी आली, बाबा मिरच्या द्या, किती 5 किलो टाका, आणि बाई पैसे गड्याजवळ देते आणि हिचाच नवरा दुसऱ्याच्या शेळ्या सांभाळा. आता काय सांगावा तारा, लईच तारा महाराज. एक जण ती आलं, महाराज कशाच मिरच्या, म्हणलं 2 आण्याला किलो, पोतभर दे. पोतभर, पुरीचं लग्न का उधळतो काय भुरकी, मग पुरीचं लग्न मग भुरकी उधळतो काय लग्नामध्ये. घेतलं पोतभरण, घरी गेलं महाराज, मिरच्या घेऊन गेलं, रुपया दिला नाही काय नाही. अहो तुकोबारायानी जी बैलगाडी झोपून नेलती ना, त्या बैलाली टाकायला वैरण बी नव्हती एवढी, परत तराजून माप इकलं आणि त्याची कडबा घेतला आणि बैलाला टाकला. परिस्थिती नाजूक होती तुकोबारायची, पण कधी कुणाजवळ म्हणले नाही की माझं असं माझं तसं, अजिबात नाही. एवढी गरिबी आली की खायला सुद्धा काही नव्हतं, एवढी गरिबी तुकोबारायची, फार गरिबी आली. आता कसं असतंय, आता माझा मुद्दा भजनी मंडळाच्या लक्षात येईल, जे ह्याच्यातले जाण करायचे त्याच्याशी मी कसं तास धरायला लागलो ती कळलं. बाकी जे काय आपलं बाकी तुम्हाला आपलं घरी गरमत इथं करमत आहे, मस्त तुमचं, बाकी काय नाही. हां मग ह्या बघा आता ह्यांना लक्षात येईल. मग तुकोबारायची मरणाची गरिबी आली. आता आपल्या राज्यातला एखादा गावातला माणूस गरीब आहे म्हणल्याच्या नंतर त्याची सर्वस्व जिम्मेदारी त्या गावच्या सरपंचाची असते. कुणाची असते? एखादा गरीब आहे ना, सरपंचाने त्याला राशन फुकट देणं, त्याला काय सरकारच्या योजना आहेत त्या आणून देणं, हे काम कुणाचं? हो बोला की, सरपंचाचं काम असते. कुणाचं काम? सरपंचाचं. मग आता त्या काळात तुकोबारायचं दिहू गाव जे होतं ते कुणाच्या परगाण्याखाली होतं? त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज त्यावेळेला त्या राज्याचे राजे होते. राजे, लक्ष द्यायला लागले का? राजे होते. कारण तुकोबाराया छत्रपतींचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर. कुठल्या किल्ल्यावर? शिवनेरी पुणे जिल्ह्यात ना, जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी. त्याच्यामुळे तो जो परगाणा होता, पलीकडून राजगड होता, विशाळगड, ही जी गड होते पलीकडून, कोकणात काही गड आहेत, इकडं जुन्नर काही गड आहेत, पलीकडून भोरला काही गड आहे, ही जी गड होती सगळे हे पुण्याच्या अवतीभोवती बऱ्यापैकी. इकडून सातारा ती राजधानी होती, ती पलीकडून जवळ होती. सातारा ही राजधानी, ती पलीकडून जवळ. त्याच्यामुळं पुणे जिल्ह्यात काय कमी जास्त व्हायले ही जिम्मेदारी तुकोबारायाची कुणी घेणार? छत्रपतींची जिम्मेदारी ना. या देशात 2च माणसं असे होऊन गेले, नीट आहे का महाराष्ट्रात? एक महाराज असे होऊन गेले त्यांना लोक राजे म्हणतात, आणि एक राजे असे होऊन गेले त्यांना लोक महाराज म्हणतात. आमच्यामध्ये राजे झाले शिवाजी महाराज, त्यांना लोक महाराज म्हणतात, आणि आमच्यात महाराज झाले ज्ञानोबराय, लोक त्यांना ज्ञानी यांचा राजा. कळलं का माझं बोलू? म्हणजे कधीच तलवार हातात घेतली नाही तरी राजा, ज्ञानी यांचा राजा. आणि कधी कीर्तन केलं नाही तरी सुद्धा शिवाजी महाराज. सोपी गोष्ट आहे का सांगा? छत्रपती ही पदवी आहे, कुणाला बी मिळत नाही, शक्य नाही महाराज ती. नुसतं छत्रपती शिवाजी महाराजाची चंद्रकोर लावायची, तशी दाढी ठेवायची म्हणजे आपण शिवाजी महाराजाच्या कुळातले असं अजिबात नाही. दाढी नसली, चंद्रकोर नसली हरकत नाही. छत्रपतींचे विचार ज्या दिवशी आत्मसात केले, मग तो कोणत्या जातीचा असला तरी शिवाजी महाराजांचा पाहिजे. फक्त जातीमध्ये जन्म घेतला म्हणजे राजा. माझं तर एक बाळूभाऊ स्पष्ट मत आहे, आपण सगळेजण आहात लाईव्हच्या माध्यमातून लाखो लोक बोलते, आपण सुशिक्षित आहात सगळेजण. माझं एक स्पष्ट मत आहे, तुम्हाला पटलं बघा नाही तर सोडून देतात. माझं वैयक्तिक मत मांडतो मारुदर महाराज, मी गुरुजी माझं वैयक्तिक मत मांडतो. नाना वैयक्तिक मत दादा असं आहे माझं, ही महापुरुषाच्या किमती आपल्या लोकांनी कमी केल्या.
आपल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज मराठ्याचे, भगवान बाबा वंजारेचे, अहिल्याबाई धनगराच्या ही जी वाटून घेतलंय ना त्याच्यामुळे ह्यांची इज्जत कमी झाली. ह्यांच्याकडे त्या गोष्टी नव्हत्या, आपण त्यांना वाटून घेतलंय आपण, ह्याच्यामुळे त्यांची इज्जत कमी व्हायला लागली. अरे त्यांचे विचार आत्मसात करत असेल ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर एखादा तशा विचारानं वागत असेल, तो कुठल्याही जातीतला असू द्या, तो शिवाजी महाराजाचा पाईक हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का? एखादी स्त्री वेगळ्या समाजातली असेल पण अहिल्याबाईचा आदर्श जर डोळ्यासमोर असेल तर ती धनगराची एका कोण्या जातीची माहित नाही, ती अहिल्याबाईची नक्की हे लक्षात ठेवा. विचारांची पाहिजे हो देवाणघेवाण. आपल्याकडे विचारांची देवाणघेवाण आता राहिलेलीच नाही. लक्षात यायला लागलंय का नाही? हे तसं, हे असं, ते तसा, हे नकोय आपल्याला. साठे महाराजावर जळण्यापेक्षा साठे महाराज पुढे गेलेत, पण मग साठे महाराजा स्पर्धा करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, जळू नका. साठे महाराज एवढं नाव कमवायला शिका, त्यांच्यापेक्षा जास्त नाव कमवा. तुम्ही स्पर्धा करा, बरोबरी करू नका. तुम्ही एखाद्याची स्पर्धा, तुम्ही जरूर स्पर्धा करा. माझ्यापेक्षा चांगलं कीर्तन करायचं शिकलं पाहिजे. काय याचं काय आहे, काय नाही, कीर्तन संपल, टाळ खाली ठोनाती तांबा कुंचू नाही, तुझं मोकार काय नाही. त्याच्यामुळं तू मोकार राहिलेला शिद्या नाही, काही नाही. तुझी अजून मोटरसायकल बी तीच आहे 1857ची, तू ह्यामुळे साठे महाराज फॉर्च्युनर मध्ये विठ्ठल. डोळ्यात एकच उदाहरण, बाळू ताकद तुमच्या डोळ्यात एकच उदाहरण आहे का नाही सांगा, आहे का नाही? ज्या मैदानावर बॅट बॉल खेळण्यासाठी जो पोरगा येत होता, त्याच मैदानामध्ये आज कोट्यावधी खर्च करून समाजाचं काम करणारा हाच मुलगा आहे, तो या मैदानावर बॅट बॉल खेळतो. आपल्या लोकांना घाण सवयला हे, लोकाला लुटलास तू लुट बाबा, तू लुट, तू आण, तुला कोणी. अरे तर चोऱ्या बी करायच्या मला तरी अगरबत्ती लावून जावं लागतं येड्या, तसं नाही जमत ते. हे उगे त्याच ते उगे हे हो करते काय, ही अजिबात डोक्यातलं काढून टाकायचं. आणि एक लक्षात ठेवायचं, कधी बी एक बाळू एक वाक्य सांगतो कळण्यासाठी, सगळे चित्रगुण एक वाक्य ऐकायचं. कधीच असं म्हणायचं नाही मी लई एकटाय, काय म्हणायचं नाही मी एकटाय असं म्हणायचं नाही, मी एकटाच बास आहे असं म्हणायचं. लक्ष द्यायला लागले माझं बोल, मी एकटा बास, मला कुणाची गरज नाही, एकटाच मी खंबीर आहे. कर्तृत्व आणि मनगटात धमक पाहिजे महाराज. हे विष्णू दादा आहेत, ही सगळी मंडळीत महाराज मला 50 रुपये कीर्तनाचे देते, तेव्हा ह्यांना चालीचे 100 रुपये द्यायचे, असली चाल आहे त्यांची. लक्ष द्यायला लागले का माझं पूर्ण कशात आलं का नाही? त्यांच्या तोंडात कवा आलं नाही की ते पोरग महाराज आहे त्याला 100 द्या, मला 50 द्या, नाही अजिबात नाही आलं. पण आज त्यांच्या डोळ्यात एकच आहे, मी आहे का नाही सांगा महाराज. एक लक्षात ठेवा, गुरुजीच्या ह्या सगळ्याच्याची भाऊ आमचे असतील, ही सगळी आमची डोळ्यात एकची मंडळी. आयुष्यात मी एक काम केलं नाही, मी आयुष्यात मारुद्र महाराज कुणाला वाईट म्हणलो नाही. मामा कधी म्हणलो वाईट? आपल्या तोंडातून कुणालाच त्या नाव ठेवलं नाही. त्याच्यामुळे आपल्याला जात शिवली नाही, आपल्याला धर्म शिवला नाही, आपल्याला कुठल्याच गोष्टीचा अडथळा कधीच आला नाही. आपल्या मनगटात धमक आहे, आपल्या अंगात ताकद आहे, गुरुचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर या जगात आपलं कुणीच काही करू शकत नाही, हे लक्षात ठेवायचं. काहीच होत नाही महाराज. आणि तुम्ही माझं असेल हे बघा, कधी स्वतःला ढासळू द्यायचं नाही, कधी स्वतःला ढासळ. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ढासळला, अहो ढासळ्याला भीतीची मातीत होईनात लोक येड्या हो, माती सुद्धा कळायला लागले का बोलणं. त्याच्यामुळं आनंदी आणि जेवढं आपल्याला हे बघा. आणि अजून काय, ही जी धंदे आहेत ना मारुद्र महाराज कोणते, हे तुम्हाला असं ती म्हणला, तुम्हाला असं हे म्हणला, हे ना असंच केलं ते, ही बिनकामी लोकांची धंदे, बिनकामी, त्यांना काम नाही काय नाही. मी एक वाक्य हमेशा सांगतो, जो व्यस्त तो सगळ्यात मस्त. लक्षात आलं का नाही? हा, थोडा आपल्या जवळच्या माणसाला वेळ थोडासा व्यस्ततेमुळं कमी मिळतो, पण मिळे नका. पण एक आहे की आपल्या मस्तीत आपण राहतो, आपल्या मस्तीत आपल्याला देव. आणि हे बघा, हे सोडून द्यायचं, हे मला असं म्हणलं आणि तसं म्हणलं. मी जर तेवढं बघत बसलो असतो तर मी तो उभाच राहिलो नसतो आज. लक्षात आलं का नाही? सबर कर बंदे, मुसीबत के दिन चले जाएंगे और हसी उडाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. हसणाऱ्या लोकांचे चेहरे उतरत असतात, कधीच आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आज एवढा मोठा विवाह सोहळा इथं चालू आहे, आमचा विश्वास आहे की आमचा बाळूभाई महाराष्ट्रातला 1 नंबरचा विवाह सोहळा आपल्या मागे
एक नंबरचा. एक दिवस 1000 विवाह या ठिकाणी, एका दिवशी 500 सोहळे होणार. असे आपल्याला आपल्या स्वाभिमान असला पाहिजे. आपल्या बाळूबायानं एवढं मोठं जर केलं असेल तर आपल्याला कौतुक करायला का हरकत आहे सांगा ना. काय हरकत? आपल्या लोकांना दुसऱ्याच्या माईला मावशी म्हणायची सवय लागलेली. खरं सांगायला लागलो मी तुम्हाला. आपल्या तिकडं बघा ना, तिकडं ही बघणं आहे ती, दुसरं कशाला बघायला लागला. ह्या घाण सवय आपल्याला, त्या सवयी सोडून द्यायच्यात. लक्षात ठेवा. आपला मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांना बातमी कळाली. आपला माणूस आहे, आपल्या राज्यातला माणूस आहे, आणि आपण त्याचं कौतुक करणं ही गोष्ट अतिशय गरजेची. छत्रपतींना बातमी कळाली. मी मुद्दाम जाणीवपूर्वक अभंग घेतलाय. भजनी मंडळाला मी अभंग घेतल्या आनंद वाटला की समर्पकता असावी कार्यक्रमामध्ये सुद्धा. लक्षात आलं का नाही? छत्रपतींना बातमी कळाली आपल्या राज्यामध्ये कीर्तनकार आहेत, आणि कीर्तनकार असल्या त्या मुलींनी फार सुंदर तिथं रांगोळी काढल्या. त्या पलीकडे कधी आता वेळ काढून बघा, लेकराचं कौतुक करा. ज्यांनी काढल्यात ना त्यांना मी व्यासपीठाहून नमस्कार करतो. एकदा साडी वाजवून स्वागत. अतिशय सुंदर तिथं सगळं छत्रपतींचं चरित्र रेखाटलं, हे लक्षात ठेवा. आता बघा, आणि बातमी कळाली छत्रपतींना की गरिबी परिस्थिती, एक महाराज आहे आणि त्याच्यावर गरिबी आलेली आहे, आपल्याला जायला पाहिजे. काही नजराना घेतला, सोनं नाणं चांदी काही घेतलं, आणि छत्रपतींनी जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या घरी पाठवून दिलं. महाराज भंडाऱ्यावर भजन करत होते. भंडाऱ्यावर महाराज भजन करत असताना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे काही दूत त्या ठिकाणी नजराना घेऊन आले. नजराना घेऊन आल्याच्या नंतर जिजाबाईनं ते सगळं बघितलं, आणि जिजाबाई खुश झाली. कुणी दिलंय हे? बस तुमच्या मालकाची भक्ती आहे ना, राजांनी हे पाठवून दिलंय, छत्रपतींनी पाठवून दिलंय. हे पुरा ए बाई, इकडे 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 बस, बसा बसा, खाली बसा. इकडे आईकडे जा, आईकडे जा. विठ्ठल विठ्ठल जिजाबाई म्हणली, बरं झालं. आजपर्यंत म्हणत होते मी, माझ्या चौघी बहिणी नांदती सुखाने, माझी ऐशी कैशी कर्मरेखा, माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. पण आज कळालंय मला, मी श्रीमंत झाले. माझ्या नवऱ्यामध्ये एवढं सामर्थ्य मला आज कळालंय. सगळं सोनं नाणं घेतलं, काही मोडलं. सुंदर त्या ठिकाणी स्वयंपाक घरदार सजवलं, साडी चांगली घातली. महाराज विना हातामध्ये चिपळ्या घेऊन भंडाऱ्याहून पांडुरंग 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 भजन करत खाली आले. बघितलं ते सगळं घर, हाक मारली. आवले म्हणायची. जिजा नाव होतं तिचं. आवले म्हणले. जिजाबाई आरतीचं ताट घेऊन बाहेर आले. आवले हे कुठून आणले सगळं? महाराजांचे डोळे पाणावले गेले. जिजाबाईनं सांगितलं, हे महाराष्ट्राच्या जाणत्या राजानं छत्रपतीनं आपल्यासाठी दिलंय. जगद्गुरूंच्या डोळ्यातून पाणी आलं. जगद्गुरूंनी सांगितलं, बघू दे काय दिलंय ते. सगळं सोनं नाणं घेतलं, गडावर गेले आणि राजेंच्या समोर ठेवलं आणि सांगितलं, राजे काय दिला ठेवा, आम्हा विठ्ठलाची व्हावा, 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 आम्हा काय दिला ठेवा, आम्हा विठ्ठलाची व्हावा, आम्हा विठ्ठलाची व्हावा, आम्हा विठ्ठलाची काय दिला ठेवा आणि आम्हा विठ्ठलची व्हावा. दिवट्या छत्री घोडे आणि हे तो बऱ्यात न पडे. राजे हे तुमचे दिवट्या छत्री घोड हे आम्हाला बऱ्यात पडण्यासारखं नाही. राजे हे सोनं कशासाठी दिलंय? राजे सोने रुपया सोने राजे कशासाठी दिले हे सोनं? तुमचं सोनं आम्हाला माती
समान आहे. सोने रूपी आम्हा हे सगळे जगद्गुरूच्या आणि छत्रपतीच्या संवादातले अभंग आहेत. हा, सोने रूपी आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. कशासाठी दिले हे राजे? रंका बंका नावाचे 2 संत होऊन गेले कुंभार समाजामध्ये. रंका बंका लक्ष द्यायला लागले का नाही? रंका बंका हे संत माहिती तुम्हाला? रंका बंका 2 जण चलत होते, रंका बंका, आणि त्यांची एक दुसरी होती तिचं नाव वंका. खरं सांगायलो, रंका बंका आणि ती वंका. तुम्ही म्हणता नाव काय? होतेच नाव तर काय, संत मांदेळ एक नाव आहे. रंका बंका पुढे चलत होते, वंका मागे चलत होता. नीट ऐका. आणि हे 2 जण पुढे चलत असताना त्यांच्या त्या छोट्या मुलीला ती सोन्याचं काकण दिसलं. नीट ऐका. रंकाला दिसलं सोन्याचं काकण. सोन्याचं, नीट ऐकायला का? लवकर कळणार नाही. काय दिसलं? सोन्याचं काकण. सोन्याची कशी एवढे मोठं सोन होतं. आणि रंकानं विचार केला, वंका मागे चलतंय, ते घेईन ते सोनं म्हणून. आता नीट ऐका बरं का, कळणार नाही बरोबर, कळणार नाही, लवकर लक्ष द्या भाऊ. रंकानं काय केलं? आपलं लेकरू महाग चलतंय ना, बरोबर आहे का नाही? आणि ते ह्या सोन्याला हात लावीन आणि आपल्या कुळाला डाग लागल, बरोबर आहे का नाही? म्हणून काय केलं? माती घेतली आणि त्या सोन्यावर टाकली. नीट ऐका, तुम्ही टाळ्या वाजल शास्त्री, नीट ऐका. माती घेतली आणि सोन्यावर टाकली. त्या लेकरानं महागून बघितलं होतं, सोन्यावर माती टाकली. ते लेकरू काय म्हणलं माहिती का? बाबा तुम्ही मातीवर माती का टाकली हो? नाही कळलं तुम्हाला? तुम्ही मातीवर माती का टाकली? असलं पाहिजे संस्कार असले. आणि आपले, तू काय कर, आता ड्रेस फाटलाय ना, तू मामाची इथे जाय. कळायला लागले का नाही? कळायला लागलं, लक्ष द्यायला लागलं. एक जण आईकडे गेला, आईकडे गेले आणि पोरग उभा राहिलं. आई म्हणली, हा बाप आपला मामा घरी आलाय आणि मामाला रुपया सुद्धा मागायचा नाही. ते मला मामाला नाही मागत, पण मला 50 दे. मामाला मागायच नाही. अगं मला त्याला नाही मागत, त्याला तिकटाला नाही, त्यानंच मला मागितले, दी मला 50 त्याला द्यायचे. काय सांगावं तर आता तुम्हाला? काही राहिलं नाही, काही कळत नाही माणसाला. आणि माणसं इंगळे महाराज एक जोक सांगायचे बघा. आपल्याला वाटतं आपण वाटलं काय नाही. इंगळे महाराजाची गोष्ट मला आठवली. ते म्हणले, इंगळे महाराज म्हणले, एक जणाला काहीच काम नव्हतं, आपल्या जिल्ह्याचं वैभव होतं महाराज. त्यांची आठवण मी प्रत्येक कीर्तनात काढतो. इंगळे महाराज म्हणजे आपल्या संप्रदायाचं वैभव. महाराष्ट्रातले आद्य विनोदाचार्य इंगळे महाराज होते. लक्षात. मी त्यांच्या पुण्यतिथीला फुकट कथा केली, 1 रुपया न घेता 7 दिवस कथा केली. 7 दिवस कथा केली. लक्षात ठेवा, आम्ही ते फक्त पैसे बघा जाऊ नका, आम्ही ह्याच्या पाठीमागे लई करतो हे बी माहीत नाही तुम्हाला कधी. लक्षात ठेवा. इकडं बघा, आता लक्ष द्या. आणि मग परवा दिवशी बायकोला माहेराला सोडायला गेलो आणि नदीतून पलीकडे जावं लागतं आमच्या सासऱ्याच्या तिथं. मग मी तिची मैत्रीण भेटली आणि गप्पा मारीत बसल्या. त्या मला बायको एक ती गप्पा मारीत बसली आणि गप्पा मारीत बसल्या. मी पुढं निघून गेलो. जीत महागून आली, जीत मशिवणी तोंड फुगविले म्हणतात. म्हणलं काय झालं ग? अगं म्हणलं काय झालं सांग की. अगं म्हणलं झालं काय? तुम्ही तिकडे कीर्तनात काय बी घाली जा, पण माझ्या बापाच्या इथे येत आणि पॅन्ट घाली जा. म्हणलं काय नेमकं मला कारण सांग. काय माझी ती माझी मैत्रीण म्हणतो तिथे तुझा सासरा आहे का? आता घेणं नाही देणं नाही, काय सांगा. अगं म्हणलं येडे धोत्रामुळेच बरं आहे आपलं. ही जी गाडीत बसून हिंडायली ती धोत्रामुळेच बरं आहे, नाही तर मोटरसायकल बी मिळाली नसती. लई तरा आहे. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. काय अवघड परिस्थिती. इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. त्यावेळेला कुठं आलं आपलं म्हणा, तूच सांग आता, आम्हाला काही घेण देण नाही, काय नाही, काय नाही. सासऱ्याला मी कटाळून फोन केला परवा दिवशी. म्हणलं हिला घेऊन जा राव म्हणलं, एवढा याप असतो का म्हणलं, एवढा त्रास देत असतेत का म्हणलं. अहो हिला सांभाळू का, घर सांभाळू का, भागवत करू का, कीर्तन करू म्हणलं, काय काय करू. असली कसली पूर्वी जन्माला घातली म्हणलं. मामा तुमच्या कर्माचे फळं आम्हाला भोगायची येळ आली म्हणलं. सासरा म्हणला लय गरम होऊ नका राव, एकच फळ तुम्हाला दिलंय, अख्खं झाड मी सांभाळालोय. माझा विचार करा राव, काय तरी माझा विचार करा. काय सांगावा, गप बसलो काय आता करावं, काय सांगा. लक्ष द्यायला लागलंय का माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. तुकाराम महाराजांनी सांगितलं, राजे कशासाठी दिलं हे? राजे हे आम्हाला नकोय, राजे तुमचं घेऊन जा.
त्यावेळेला जगद्गुरु तुकाराम महाराजाला राजेंनी समोर बसवलं आणि सांगितलं, राजे तुम्हाला जे हे सोनं नाणं दिलंय, तुम्हाला जे हे दिलंय, आम्हाला कळालंय की तुमची गरिबी आहे म्हणून, आमची गरिबी आहे, तुमची गरिबी आहे म्हणून आम्हाला कळालं. राजा या नात्यानं तुमचं घरदार सांभाळणं आमचं कर्तव्य आहे, तुम्हाला समाधानामध्ये ठेवणं आमचं कर्तव्य आहे, तुम्हाला सुखामध्ये ठेवणं आमचं कर्तव्य आहे. जगद्गुरूने असं बोट केलं, सांगितलं, राजे लक्षात ठेवा, सोन्यानं नाण्यानं आम्ही सुखी होणार नाही. असं वाटतंय का तुम्हाला आम्ही सुखी व्हावं? हा हा हा, आमची इच्छा आहे की तुम्ही असं सुखी असलं पाहिजे. मग राजे नीट ऐका, आम्ही तेने सुखी, 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 रावण आम्ही तेने सुखी, 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 आम्ही तेने सुखी. विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे तुमचे असं वाटायला लागले नारळी सप्ताह चालू का काय? वाटायला लागले की नाही सांगा. नारळीत बी एवढी व्यवस्था नसती, एवढी व्यवस्था आहे. राजे, ओ राजे लक्षात ठेवा, राजे राजे आमच्या समोर सोनं ठेवलंय. राजे आम्ही देवाला सुद्धा जिथं बोलू देत नाही तिथं तुम्हाला कधी बोलू देणार आहे? तुम्ही राजे असाल पण आमच्यासाठी आहेत. राजे तुम्ही राजे आहात, पण राजानं सुद्धा आम्हाला जर माहीत पाहिजे नसेल तर ती गोष्ट दिली नाही पाहिजे. अरे जे देवाला म्हणू शकता, देवा आम्हाला तुझ्या बाकीच्याची काही लागत नाही. तुला वाटत असेल की आम्ही तुमच्याकडे काही मागू, अजिबात मागणारे आम्ही नाहीत, अजिबात नाही. फक्त तू आठवण ठेव, मास आठवण चित्ती असू द्यावी, नाही तुझं काही मागत संपत्ती, आठवण चित्ती असू द्यावी. सरलिया भोग येईन शेवटी, आणि पाया पेया भेटी अनुसंधान. देवाजी बात आम्ही मागणार नाही, जे कधीच कुणा पुढे हात पसरत नाही, ते हात पसरत नाही. ते काय जगद्गुरु तुकोबराय राजेंचे पुढे हात पसरत असतील? नाही. पण राजे काय म्हणायचं? हात पसरीजी निधी राजे लक्षात ठेवा, एका वेळेला ब्रह्मांड ठेंगण करू पण आम्ही कुणाच्या पुढे हात पसरणार नाहीत. राजे राजे लक्षात ठेवा, आम्ही काय भिकारी आहेत का देवा? एके चाळविली रिद्धी सिद्धी वरी, तैसा मी भिकारी नोहे देवा. आम्ही भिकारी नाहीत राजे. राजे तुमच्या जागेवर जर दुसरा कोणी असतात आम्ही कानफटात मारली असती राजे. पण राजे तुम्ही आमच्या घरी नजरानं आणून दिलाय. तुम्ही राजे आहात आणि तुम्ही गोरगरिबाचे कैवारी आहात म्हणून तुमचा मान राखतो राजे. राजे आम्ही सुखी होण्याची गोष्ट तुम्ही करताय राजे. आम्ही समाधानात राहावं असं तुम्हाला वाटतंय राजे? हा हा हा, तुम्ही सुखी असलं पाहिजे, तुम्ही समाधानी असलं पाहिजे. कितपत ऐकताय मला माहित नाही, पण मी प्रेमानं सांगतोय राजे आम्ही सुखी व्हावं असं वाटतं का? हा महाराज तुम्ही सुखी असली पाहिजे. मग राजे नीट ऐका, आम्ही तेने सुखी, आम्ही त्याच गोष्टीनं सुखी होऊ. कशानं? बोला महाराज काय पाहिजे? अजिबात नाही, तुमचं नको राजे, तुमचं मला काहीच नको, पण आम्ही समाधानी व्हावं असं वाटत असेल ना छत्रपतींना तुकोबराय म्हणतात राजे, तर म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. काय संवाद आहे, काय संवाद आहे, सुंदर संवाद. राजे तुम्ही जर मुखामध्ये देवाचं
देवाचं नाव घेत असाल तर आम्ही मनातून खुश होऊ राजे. राजे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, कारण विठ्ठलाचं नाव हे आमच्यासाठी धन आहे. कळते माझं बोलणं? आम्हा घरी धन शब्दाची रत्ने. आमचं धन म्हणजे पांडुरंग आहे, आमचं सर्वस्व म्हणजे पांडुरंग आहे. आणि त्या पांडुरंगाचं जर तुम्ही नाव घेत असाल राजे, तर राजे त्यानंच आम्ही समाधानी होऊ राजे. बाकीच्या गोष्टींना आम्ही समाधानी होणार नाहीत. म्हणून आम्ही बाळूभैया ताकडकडे एकच म्हणणार आहेत की बाळूभाऊ तुम्ही बाकी काही करत नाही, पण कुठं खर्च करताय, किती प्रॉपर्टी कमवताय हे आम्हाला माहीत नाही. पण तुम्ही जर आम्ही समाधानी व्हावं असं वाटत असेल तर हा कार्यक्रम तुम्ही करताय, त्याला 13 वर्ष जवळजवळ झाले, बरोबर आहे का नाही? तुमचा जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत हा उत्सव दरवर्षी चालावा ही आमची इच्छा आहे. हा उत्सव आणि आम्हाला माहिती ते मग बोलत बोलत बाळूबाई मला म्हणला बी की महाराज आजपर्यंत की कार्यक्रमामध्ये अडचण कुठलीच आली नाही. एखाद्या वेळेला प्रपंचात अडचण येईल पण कार्यक्रमाच्या टायमाला कधी अडचण येत नाही. तुमचं काम जर चांगलं असेल ना, देव तुमच्या नेहमी सहकार्यात उतरत असतो, ते काम करत असतो. फक्त तुमचा विचार चांगला असला पाहिजे, तुमची वृत्ती चांगली असली पाहिजे. वृत्ती चांगली नाही राहिली, डॉक्टरकडे गेला एक जण, डॉक्टर मला एका डॉक्टरचा फोनही आलता, आलेत का ते डॉक्टर कुठे बसलेत माहीत नाही, एक डॉक्टरचा फोनही आलता मला, म्हणे डॉक्टरकडे गेला एक जण आणि म्हणला डॉक्टर साहेब पाय दुखायला. डॉक्टर म्हणले ऑपरेशन करावं लागेल पायाचं. अरे बापरे किती खर्च येईल? 35,000 रुपये येतील. ठीक आहे, काय करावं लागेल? भूल द्यावं लागेल अगोदर. भूल भूल दिल्याच्या नंतर मग 2 तास बेशुद्ध व्हाल आणि मग तुमचं ऑपरेशन होईल. पैसे 35,000. लगेच पैसे खिशातून काढले, मोजायला सुरुवात केली. नीट ऐका 4G आहे. मोजायला सुरुवात केली. पाटला नसत्या डॉक्टरनं सांगितलं पाटील आत्ताच नाही द्यायचे पैसे ऑपरेशन झाल्यावर 2 दिवसानं द्यायचे. पाटील म्हणले तुला देत नाही, भूल देणार आहेस ना, मोजून ठेवतोय. माणूस की राहिली नाही, प्रामाणिकता राहिला नाही. एक डॉक्टर ऑपरेशन करायला निघाला, माझ्या डोळ्याचं ऑपरेशन होतं आणि ऑपरेशन करायला निघाला. कातर काही असावं का नाही, नारळ हार बुका. म्हणलं डॉक्टर साहेब हे कशाला? गाप. म्हणलं का माझं पहिलं ऑपरेशन आहे. म्हणलं मग हरण बुका कशाला? सक्सेस झालं तर मला, नाही तर तुला. तापच आहे का नाही? किती मोठी अडचण आहे सांगा. काय करावं आता? पर्याय नाही. काय करावं? पर्यायच नाही तर काय करावं? लक्षात आलं का नाही? इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. मी काय सांगतो ते लक्ष द्या, म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. आपला मुद्दा एवढाच आहे की राजे आम्ही यानं सुखी होणार नाही. तुम्ही देवाचं चिंतन करावं, तुम्ही देवाचं भजन करावं, यानं आम्ही सुखी हो राजे. राजे देवाचं भजन जर घडत नसेल तर आगी लागो तया सुखा, जेने हरी नये मुखा, मज होत का विपत्ती, पांडुरंगरा हो चित्ती, जळोती समूळ धन संपत्ती उत्तम कुळ. राजे सगळं जळो, फक्त आम्हाला फक्त देवाचं नाव लागतंय. तुम्ही जर देवाचं नाव घेत असाल तर आम्ही त्यांना समाधानी राहू. राजे कशासाठी दिले हे? तुमचं जे हे सोन आहे ना, हे आम्हाला माती समान.
ढोबार खुमाई हात वर घ्या ढोबा 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 सर्वांनी हात वर घ्या सर्वांनी मोठ्या प्रेमानं हा वा आणि मोठ्याने गजर करायचा आहे मोठ्याने सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की आवाज येऊ द्या माईकवर नका म्हणून खालच्याने आवाज येऊ द्या छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर शाबास त्याला म्हणायचं गजर लक्षात आलं का नाही असं असलं पाहिजे आता लक्ष द्या तुमचे रवित्त धन एक 10 मिनिटं चालेल बोर व्हायला लागले का होय बोर व्हायला लागले महिलांना बोर व्हायला लागले का जरा कच्चे हा सांगू एकदा म्हणजे एक 10-15 मिनिटं चालेल का 10:30 वाजत आले 11:45 पर्यंत चालेल का हा हात वर करा बरं खरंच किती जणाला कीर्तन बंद करा वाटायला लागलं इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष काही गोष्टीचा मिळत लागत नाही आमच्या शेजारी मोठे एक सोन्याचे दुकानदार आहे तुमच्यासारखे सोन्याचे दुकानदार आहे शेजारी कोमात गेले कोमात हा कामापेक्षा जास्त लुटलं बागवत राव त्याच्यामुळे कोमात गेलेत लक्षात आलं का नाही सांगा कोमात गेले सोन्या दुकानदार आहेत खरं सांगायला लागलोय आणि कोमात गेल्यावर आमच्या आजीला मी म्हणलं बाई लय वाईट झालं बाई आमची म्हातारी म्हणली काय झालं रे म्हणलं ते शेजारचे शेठजीत आपले कोमात गेलेत काय म्हणले आमची आजी बाबू पैशावाले माणसं कुठं बी जाते असते त्याचं काय असते हे बी नसलं कळलं तर लग्नाला या आता परवा दिसतो मी आता काय करता बाकी नाही कळल्यावर सांगा काही विनोदच असे असते ती लवकर मिळत लागत नाही त्याचा पण इंगळे महाराज गोष्ट सांगायची ना म्हणले एक जणाला काहीच काम नव्हतं राजा होता मोठा आणि एवढंच म्हणायचं काय नवीन गोष्ट सांगा 10,000 घेऊन जा कसली गोष्ट सांगा बोला की नवीन गोष्ट सांगा 10,000 घेऊन जा कुणी बी याची गोष्ट सांगायचं गोष्ट सांगितली की राजा म्हणायचं झाली का गोष्ट हो झाली हा ही ऐकील ती रुपया देत नस इंगळे महाराजाची गोष्ट आणि मग एक जण माझ्यासारखं निबर आला असत मला राजसाहेब गोष्ट सांग हो म्हणलं 10,000 घेऊन जायचं ते 10,000चं काय का व्हायला मला राजसाहेब पण एक काळ म्हणला तुमच्या आज्याची एवढी जर गरिबी होती म्हणला लई गरिबी तुमच्या आज्याची गरिबी होती तेव्हा माझ्या आज्याची श्रीमंती होती आणि तुमच्या आज्यानं माझ्या आज्याकडून 1,00,000 रुपये व्याजानं नेले होते म्हणला ही गोष्ट तुम्हाला माहिती का आता माहिती म्हणावा लाख द्यावा लागते हे म्हणला नाही राव हे का नाव आणि 10,000 द्या म्हणला जाऊ द्या हे इंगळे महाराजाचे माझं नाही विठ्ठल कसं असतंय महाराज ज्याचा माल त्याच्या नावाने ऐकला की दोष लागत नाहीत लक्षात आलं का नाही हा त्याच्या नावानं ऐकायचं हा बरेच जण म्हणतात हे आपलंच आपलं नाहीच येड्या हे तुझं काही नाही ह्याच्यात इकडे लक्ष द्या मुद्दा एवढाच आहे आणि काय बघा देवाचा भावच असा 1 मिनिट 5 मिनिटासाठी ऐकता लक्ष देऊन ऐकता लक्ष देऊन आता माझ्याकडे लक्ष द्या इकडे बघा एक व्यापारी होता फार मोठा शेतकरी फार मोठा आणि त्याचा नवस होता काय असायचे त्याचे कलमी आंबे असे आंब्याचे झाडं असायचे पहिल्यांदा आंबा पिकला की त्यानं 5 आंबे देवाला द्यायचा पंढरपूरला कुणाला द्यायचा बोला ना देवाला पंढरपूरला द्यायचा 5 आंबे मग काय झालं यावर्षी त्याला जाणं झालं नाही मग वारकरी निघाला त्या वारकऱ्याला सांगितलं नीट ऐका अतिशय महत्वाचं आहे पण एवढे 5 आंबे तुम्ही घ्या आणि पांडुरंगाच्या पायावर ठेवा हे वारकरी म्हणला ठीक आहे दादा ऐका महाराज ऐका ठीक आहे म्हणला ठेवतो देवाचे पाय आता बारकाई नाही का महिला मंडळ सगळे ऐका ठेवतो म्हणला पण याला एवढी भूक लागली ना ह्यानं 2 आंबे खाल्ले कुणी मला जाऊ द्या आंबे खाऊ आणि त्याला सांगू आपण किंवा तुझे 2 आंबे म्या खाल्ले बाबा 3 आंबे देवाच्या पायावर ठेवू ह्यानं काय केलं 3 आंबे देवाच्या पायावर ठेवले 2 खाल्ले गावाकडे आल्यावर सांगितले हवा का म्हणला सावकार तुमचे 2 आंबे म्या खाल्लेत म्हणला बरं म्हणलं ठीक आहे सांगायला आहे ना असू द्या आता नीट आहे का ना मग गेले तिथं पुन्हा दुसऱ्या वारीला गेला म्हणला देवा म्हणले बोला 5 तसे पाठविल ते आंबे पण 2 वारकऱ्यांना खाल्ले 3 आंबे तुम्हाला मिळाले का काय म्हणले
3 आंबे तुम्हाला मिळाले का? देव म्हणले नाही, मला 2च मिळाले. काय वारकरी लबाडे म्हणले. मला म्हणला मी 2 खाल्ले तर 3 कुठं ठुलेत? मी माई शपथ हनुमान घेईन बघा जाता जाता बोलत थोडस. मला काय म्हणला 2 आंबे मी खाल्लेत आणि 3 कुठं ठुले? देवाच्या पायावर. आणि देवाने सांगितलं नाही हो मला आंबे 2च मिळाले. म्हणले देवा 3 लबाडायत. हे वारकरी बी लबाडायत म्हणले. 1,500 दिले तरी 700. आपलं हे नाही ते नाही तसं नव्हतं ते उगा आलं ती हो कधी कधी खरं बी येतंय. हे बी नाही कळत मला आता काय करावं सांगा. हे ना वारकरी लबाडाय म्हणले. मला मानलाय मी किती खाल्ले? बोला ना. 2 आणि देवाच्या पायावर किती ठेवले? 3. आणि देव काय म्हणायलाय? 2च मिळाले 3 मिळाले नाहीत. आता नीट ऐका. पांडुरंगाचे डोळे भरून आले आणि सांगितले सावकार वारकऱ्याला दोष देऊ नको. जे वारकऱ्यानं खाल्ले तेच मला मिळाले. पायावर ठेवलेले पुजाऱ्यानं हाणले. माझं बोलणं त्याच्यामुळे राजे हे तुमच्या सोन्या मान्याबद्दल आम्हाला माहित नाही. तुमचे ये रवित्त धन ते मज मृत्तिके समान. माती समान आहे आम्हाला. माती काय होय प्रमाण? माती आणि सोने असं काहीतरी. सोने आणि माती. वा. सोने आणि माती आम्हा समान आहे. चित्ती सोनं आणि माती आमच्या सगळं सारखंच आहे. एक सभासद आता सभेचा त्याग करत असल्यामुळे लोकांनी राजीनामा द्या म्हणण्याच्या अगोदर आपण आपला राजीनामा दिलेला कितीही चांगलंच आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे पुढच्या पंचवार्षिकसाठी बरं राहते. लक्षात आलं का नाही सांगा. म्हणून राजे तुमचं सोनं नाणं घेऊन जा. राजे आम्ही सुखी यावं असं वाटतं का? मग अजून एक लक्षात ठेवा. तुळशी विठ्ठल मुखी एक आणि आम्ही सुखी वाटतं का? मग कंठी मिरवा तुळशी 2. गळ्यात माळ घाला. याच्यावरून बाळूबाया नक्की लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराज माळकरी होते. लक्षात आलं का माझं बोलणं? छत्रपती शिवाजी महाराज माळकरी होते. कारण तुकोबाराय त्यांचे गुरु. तुकोबारायांनी सांगावं आणि जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं छत्रपती ऐकतच होते. आणि जर तुकोबाराय म्हणत असतील कंठी मिरवा तुळशी तर नक्की राजांच्या गळ्यात माळ होती. आपला संत वाङ्मयावर विश्वास आहे का नाही सांगा. म्हणून छत्रपतींची जयंती साजरी करत असताना नुसते घोषणा आणते. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला गांजा वाढायला या? अरे ग्रामीण पत्रकार माजलगाव शहरातले जर कोणी असतील तर माझं वाक्य लिहून ठेवा. पत्रकारांनी ही बातमी लिहून ठेवा. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव कशा पद्धतीने असावा आणि तुम्हाला जर आदर्श घ्यायचा असेल तर माजलगावच्या शिवजयंतीचा आदर्श आपण घेतला पाहिजे. एवढा सुंदर शिवजयंती अशी असली पाहिजे. शिवजयंती अशी असली पाहिजे ना. अरे या धार्मिक कार्य शिवाजी ज्या कल्याणच्या सुभेदाराची सुनमावळ्याने आणली होती तर ती माझी लेख म्हणून बोलून करून परत पाठवणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. एकानं मला विचारलं होतं महाराज कोण होता तुमचा शिवाजी राजा? रोज तुम्ही कीर्तनात नाव घेता शिवाजी राजा का देव होता का? मी सांगितलं माझा शिवाजी राजा देव नव्हता पण आज मंदिरातला देव माझ्या शिवाजी राजामुळे सुरक्षित आहे. एकदा सर्वांनी हात वर घ्या. सर्वांनी मोठ्या प्रेमानं सर्वांनी ज्याची कीर्ती महाराष्ट्रात रायगडावर कीर्तन चालल्यासारखं वाटतंय. शिवनीय छत्रपती शिवाजी महाराज जन्माला होते आलेले होते. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा
छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती महाराष्ट्रात साऱ्या जगतात जन्मला शिवाजी महाराज जन्मला शिवाजी महाराज जन्मला शिवाजी महाराज निघाले राजे पन्हाळगड जिंकायचं पन्हाळगड जिंकायचा विशाळगड जिंकायचा यशाची निघाला तानाजी निघाला बाजी प्रभू निघाला हे मावळे नंबर लावत होते जगण्यासाठी नाही कुंभशास्त्री हे मरण्यासाठी नंबर लावत होते मरण्यासाठी तानाजी म्हणत होता माझा नंबर आहे यशाची म्हणत होता माझा नंबर आहे शिवा नाही म्हणत होता राजा माझा नंबर आहे माझा नंबर आहे सांगितलं शिवा तुला नंबर आहे पण लक्षात ठेव शिवा तुला मरावं लागणार आहे शिवा नव्यानं सांगितलं राजा आयुष्यभर नाव्यात शिवा म्हणून जगण्यापेक्षा शिवाजी महाराज म्हणून मेलेलं कितपत चांगलं कर्तृत्वाच्या रक्षणाला झाले तयार मावळे झाले तयार एक साथ सर्वांनी टाळी बोला छत्रपती शिवाजी महाराज सगळे मावळे निघाले होते नंबर लावत होते महाराज माझा नंबर आहे माझा नंबर आहे सगळे मावळे नंबर लावत होते जगण्यासाठी मामानं मारलं उड्डाणाला मामानं मारलं उड्डाणाला हातानं बोललं मराठीला मामानं मारलं उड्डाणाला हातानं बोललं मराठीला उभं फिरलं उठाई भानाला उठाई भानाला कर्तृत्वाच्या रक्षणाला झाले तयार मावळे झाले तयार हर हर महादेव दिली दर्शना झाले तयार हर हर महादेव दिली दर्शना झाले तयार तारी वाजवा तारे आवाज आवाज येऊ द्या हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की हर कसं वाटत असलं असते पवाडा सांगली जिल्हा वाळवी चालू वाळव्या लागत्या तुला वाळव्या लागत्या तसलं नसते अंगावर काटा आला पाहिजे झालंय माझं कीर्तन गड्यावर शिवजयंती साजरी करायची असेल गावातले 100 पोरं एकत्रित या छत्रपतींचा फोटो समोर मांडा प्रत्येकानं आपापल्या खिशात हात घाला पैसे नाही काढायचे आपापल्या खिशातले एक व्यसन काढायचं राजेंच्या पायावर अर्पण करायचं अशी जर जयंती साजरी केली तर गावाचं कल्याण झाल्याशिवाय नुसता राजेंचा फोटो टाकून गाडीवर जमत नसते शिवाजी महाराज साडी मोबाईलवर शिवाजी महाराज गाडीवर बी शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी आणि मावळा धाब्याव लाजा वाटू दे आपल्याला ज्याला शिवाजी महाराजाचा फोटो गाडीवर टाकायचा आहे चुकून बी तिची गाडी धाब्यावर थांबली नाही पाहिजे तो मराठ्याच्या जातीचा अपमान हे लक्षात ठेवा तो छत्रपतींचा अपमान आहे महाराष्ट्राच्या मातीचा अपमान आहे अरे आपण छत्रपतींचे म्हणून घेत असू तर छत्रपतीचे म्हणून घेत असू तर लक्षात ठेवा छत्रपतींना एका सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं आपण त्यांचे विचार आत्मसात करणं ही गोष्ट अतिशय गरजेची असेल विचाराची वाढी संतश्रेष्ठ गाडगे महाराज होऊन गेले
गाडगे बाबांनी सांगितलं होतं तुमचे कपडे फाटके असले तरी चालतील, पण तुमचे विचार मोठे असले पाहिजेत. विचाराची श्रीमंती ठेवा. पण आपण सगळेजण विचाराची श्रीमंती जोपासत आहात. आनंदानं प्रेमानं जगा. आयुष्य नाराजीनं कधी जा. मी माझ्या आयुष्यात माझं 30 रनिंग आहे. 94चा जन्म आहे माझा, 94 एंडचा. 30 तो माझं रनिंग आहे. पण मी आपल्या पाया पडतो. मी माझ्या आयुष्यात कधी नाराज झालो नाही, कधीच नाराज झालो नाही. मग मेरे मस्ती केली जीता हूँ. मी माझ्या आनंदात जगतो आणि आपल्या आपल्या आनंदात जगलं पाहिजे माणसानं. मी आयुष्यात कोणावर नाराज नाही. मी नाराज नाही, मग कोणी नाराज झालं तर मी बघत बी नाही. ते काय करायचं आपल्याला, बरोबर आहे का नाही? हां, एक म्हातारं बसलं होतं असं, म्हातारं लाडू जिलबी खात होतं मस्त आणि 10 लेकरं त्याच्या होतले होते, नातवंड, आणि एकटंच भजे खात होतं. मी म्हणलं लेकराला द्या ना. गबाजा म्हणला लेकराला द्या. आम्हाला लेकराला द्यावं लागते. नातून तुम्ही ह्या वयात बी अजून डंगरे झाला तरी तुम्हीच खायला, त्यांना कोणी बी देईन म्हणला, मला कोण देईन? कळायला लागले? लोकांचा विचार सोडून द्या हो. आपल्या आपल्या आनंदा जगा, आपल्या मस्ती जगा, बस फ्रेश जगा, आनंदानं जगा, प्रेमानं जगा. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. ही सगळी मंडळी म्हणजे यांनी सगळ्यांनी लहानाचं मोठं केलेली ही सगळी मंडळी, बाळूभैया तर काय आमचे लहानपणीचे जिवलग मित्र आहेत. ही सगळी मंडळी यांनी आम्हाला खूप सांभाळले. फक्त एकच आहे दादा, दुर्दैव आहे की व्याप जास्त असल्यामुळं माझ्याकडून काही कोणाला फोन करणं होत नाही, जास्त बोलणं होत नाही. नाही तर आपल्याविषयी सगळ्याविषयी आदर आहे. आदर नाही असं नाही, फक्त आता व्यापच एवढा मोठा आहे की आता त्याला थोडासा नाईलाज होतो. काही कवा बी फोन येते. पहाटे 3ला आलता काल मला, पहाटे 3ला मिळालं. जे अरे तिकडला काय म्हणला, आईला महाराजा लागला. ठेवून दिला. सकाळी कीर्तनला उभा राहिलो, पुढंच बसलेलं होतं. आम्ही लहान ना तुमचा फोन आईला तुम्हालाच लाग. त्याच्यामुळे एखाद्या वेळेला कमी जास्त होत असेल तर प्रेम आपल्यावर मनापासून, त्या प्रेमामध्ये थोडीही कमतरता नाही. फक्त शास्त्री एकच आहे, व्याप मोठा असले, वय कमी व्याप जास्त झाला, एवढंच आहे. त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. नाही तर आपल्याविषयी अंतकरणामध्ये प्रेम भाव आहे, आपल्याविषयी खूप प्रेम आहे. फक्त कमी जास्त होत असेल आपल्याला, मी पाया पडतो, माफ करा एवढी विनंती करतो. मला माहिती तिरुपती इथं सांगितलं सुरुवातीला, उद्या श्रीनिवास बालाजी महोत्सव त्या ठिकाणी आहे आणि पहाटे 5ला पहाटे 5 सूचना तुम्ही द्या. मी कुणालाच उठू देत नाही. शेवटला कोणीच उठणार नाही. कोणी उठल्यावर माझी शपथ आहे तुम्हाला. हां, सगळ्याला मी सगळ्यासाठी जा. मी दुसऱ्या महाराजसारखा नाही. सगळ्यांनी पाया पडून दक्षिणा ठेवून जायचं. मी नाही म्हणतच नाही कोणाला. आपण अजिबात नाही म्हणत नाही. 100 ठेवा, 10 ठेवा, 5 ठेवा. मी असं काही एवढं बी ठेवा म्हणत नाही. लक्षात आलं का नाही? हां हो. आणि बस असं काही नाही. म्हणून तुम्ही पायावर दक्षिणा ठेवली तरी बी मी काही म्हणणार नाही. बरोबर आहे का नाही महाराज? हां, आणि बाकीच्यासारखं नाही आपलं. बाकीच्यासारखं नाही पैसे गोळा करून काही बी करायचे असं नाही. गोशाळा, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम अशा ठिकाणी मी कुठंच देत नाही. मी घरी ठेवत असतो. लक्षात यायला लागलं? बाकीच्या म्हणजे बाकीच्यावाने आपलं नाही असं म्हणायचं होतं मला. बाकी काय नाही. विनोदाचा भाग सोडून द्या. खरं म्हणजे हा विनोद असू द्या, पण मी गडबड कोणी करायचं नाही. सूचना झाल्याशिवाय जायचं नाही. सगळ्याच्या भेटीगाठी, सगळ्याचं दर्शन घेऊन सगळ्यांनी भेटून जा. बाहेर गावून बरेच मंडळी आलेत. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद. फोटो काढायला बी माझं नाही बिनधास्त काढा, पण माझं एक वाक्य तेवढं घरी घेऊन जा. आता बरेच लोक आता गर्दी करतात फोटो काढण्यासाठी. 2-3 दिवस झाले शत्रुघ्न महाराज सोबत आहेत. नुसते माणसं हो सरका 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 म्हणायलाच आहेत नुसते. एवढे लोक कुठेही उतरलं तरी फोटो चालूच आहेत. असू द्या, पण एकच आहे माझं एक मत आहे की तुम्ही दुसऱ्याबरोबर फोटो काढून स्टेटसला ठेवता. बरोबर आहे का नाही? साठे महाराजांची आज भेट झाली, स्टेटसला ठेवता. आता आमचे रमेशरावजी सोनवणे सरांकडे मी जेवणासाठी गेलो. त्यांच्या घरी आदर आतिथ्य. त्यांची आई मला लेकरासारखं मानते म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. एकदम की आदर आतिथ्य बाळूभाऊच्या घरी गेलो. आदर आतिथ्य जरूर करा, पण केलंच पाहिजे. कुणकर सरांकडे मी गेलेलो आहे. सगळीकडे आम्ही जातो, पण एक लक्षात ठेवा, फोटो जरूर काढा, स्टेटसला ठेवा. पण गड्या हो, पुरव ऐका सगळ्यांनी ऐका. स्टेटस ठेवायला वेळ लागत नाही, स्टेटस बनवायला वेळ लागत. मला आज 20 वर्ष झालं, तेव्हा कुठंतरी माझं थोडंसं स्टेटस आहे. एक लक्षात ठेवा, 30 सेकंदाचं स्टेटस ठेवायला काहीच वेळ लागत नाही, स्टेटस बनवायला वेळ लागतो. आणि एक वाक्य, आता हेच वाक्य तुम्ही स्टेटसला ठेवा, दुसरं ठेवू नका. आज दुसऱ्याबरोबर फोटो काढत बसण्यापेक्षा आपण तेवढे मोठे व्हा, लोकांनी तुमच्याबरोबर फोटो काढले पाहिजे. एवढं मोठं व्हा, एवढी आपल्याला विनंती करतो.